तिने चांगलं आपलं संविधान आहे, पण काल ज्या पद्धतीने देवाच्या मूर्तीला त्यांनी 1 मिनिटात माझ्या डोळ्यासमोर नेऊन टेम्पोमध्ये ठेवलं, प्रदूषणाला पूर्णपणे आळा बसला पाहिजे या मताचे आम्ही आहोत. म्हणून आम्ही इको फ्रेंडली घरी गणपती आणतो. कुठल्याही प्रकारची एकही वस्तू त्याच्यामध्ये अशा पद्धतीने वापरत नाही जी पर्यावरणाला हानिकारक आहे. पण काल आमच्या देवाचं विसर्जन करताना गणपती हा संपूर्ण देवतेपैकी सगळ्यात प्रथम पूज्य दैवत मानलं जातं, ज्याच्या आराधनेशिवाय कुठल्याही प्रकारची कृती किंवा घरात शुभ कार्य चालू केलं जात नाही. त्याला राज्य सरकार देखील इतक्या उत्सवात, इतक्या चांगल्या पद्धतीने, इतक्या आनंदात जो सण साजरा होतो, त्यानंतर माणूस जरी मेला तर त्याच्या देहाचं विल्हेवाट लावताना त्याला योग्य पद्धतीने अ, 1 मिनिट द्या मला. प्रत्येकाला स्वतः मेल्यानंतर सुद्धा त्याला व्यवस्थित पद्धतीने त्याची पुढची प्रक्रिया करावी किंवा त्याच्या मृतदेहाला देखील सन्मान मिळावा, इतक्या पद्धतीने चांगलं आपलं संविधान आहे. पण काल ज्या पद्धतीने देवाच्या मूर्तीला त्यांनी 1 मिनिटात माझ्या डोळ्यासमोर नेऊन टेम्पोमध्ये ठेवलं आणि त्याच्यानंतर पुढे काय करणार आहे हे त्यांनी सांगितलेलं नाहीये. त्याच्यामुळे माझ्या अत्यंत धार्मिक भावना दुखावलेल्या आहेत आणि आम्ही त्याचा फोटो वगैरे घेण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा महानगरपालिकेने तिथे एक बोर्ड लावला होता. आपल्या घरात देखील कुठले पाहुणे वगैरे आले तर आपण जाताना एक फोटो काढतो, एक आठवण म्हणून. माझ्या देवाला मी 11 दिवस घरी ठेवते. सकाळ संध्याकाळ आरती, नैवेद्य वगैरे सगळ्या गोष्टी. मी कमकुवत नाहीये, मी रडणाऱ्यातली नाहीये, मी अत्यंत खंबीरपणे लढा देणाऱ्यातली आहे. पण ज्या वेळेला दुःख, आपलं मन दुःख होतं तेव्हा कुठेतरी ते व्यक्त होणं गरजेचं असतं. म्हणून मला आता ते रडू आलेलं आहे.